हरिः ओम श्री हरिगुरुभ्यो नमः। सदागमैकविज्ञेयं समतीतक्षराक्षरं नारायणं सदा वन्दे निर्दोषाशेषसद्गुणं। प्रथमो हनुमन्नाम द्वितीयो भीम एव च पूर्णप्रज्ञः तृतीयस्तु भगवत्कार्यसाधकः। ब्रह्मान्ता गुरवः साक्षात् इष्टं दैवं श्रियः पतिः आचार्याः श्रीमदाचार्याः सन्तु मे जन्म जन्मनि। आचार्यः पवनो अस्माकम् आचार्याणि च भारती देवो नारायणः श्रीशः देवी मंगलदेवता। मध्वगुरुभ्यो नमः, सर्वगुरुभ्यो नमो नमः. आम्ही कालचे दिसा कसं पळयले म्हूण म्हणल्यार मध्वाचार्य दक्षिण भारताचे यात्रा जाली कुडले आतां उत्तर भारतांतू यात्रेक बायसरल्यांची. उत्तर भारताचे एक यात्रेक वतना सुरवेक तांणी सानबद्रीक म्हळ्यार बद्री क्षेत्राक खंय नारायण नरनारायण आजी काही तपस्या करून सकी त्या बद्रीक तांणी आयलींची नारायण आश्रम म्हूण म्हणटात थंय येवन नारायणाला दर्शन केलेलें आनी तांणी गीता भाष्य रचन केलेलें तें नारायणाक अर्पण केलें. त्या वेळाक तांणी नारायण ऋषीन त्या गीता भाष्य वाचून सांगता. थंय ಸ್ವಲ್ಪ जन तांगेलोट आयिल्ले येशिल्लीची आनी तांची जन येशिल्लीची वेद थंय नारायण ऋषी लागीं सेवा करनाशिल्ले जन तांकां गीता भाष्य वाचून सांगता म्हूण म्हणटना तांणी मंगळा श्लोक म्हणटाचे मंगळाचरण श्लोक सुरवे सांगच्यो. ते सांगतना खंयचे सर्व दोश कसलेची दोश नातिलो निर्दोश म्हूण म्हणटा तसले एक गुण परिपूर्ण जावन आशिल्ले श्रीमन नारायणाक आनी तशीची वेदव्यास देवाकय वंदन करून मी गेले शक्त्यानुसार गीता भाष्य सांगता म्हणून प्रारंभ करतना तांकां थंय एक अशरीरवाणी रुपारी तांणी नारायण ऋषीन मध्वाचार्यांक सांगली काय म्हळ्यार तांकां शरीरवाणीशी ऐक पडलें म्हूण. तें कशी मध्वाचार्या मात्र आयकूत तशी हे मध्वाचार्या भगवद्गीता ते भारी सूक्ष्म गूढ कितले अर्थ सांगल्यार सामान्य जनांक कष्ट साध्य ते अर्थ करून घेवचे जायना. तुका सर्व सांगूक समर्थत आस तूं शक्तीतः म्हूण म्हणल्यार तूं तुका पुर्ती गोत आस तूं ज्ञानी जाल्यार तूं तितली गोत आशिल्ली सांगल्यार हांगा आसूचे जनांक पुर्ती जावन अर्थ जावचे जायना. तशें जावन तूं शक्तीतः म्हूण आशिल्ले शब्दाक बदल जावन लेशतः म्हूण म्हळ्यार शब्द घाल्ले छांग म्हणून आयकून मागीर कुडले थंय मध्वाचार्यान ते शक्तीतः आशिल्ले बदलावण करून लेशतः म्हूण सांगून प्रवचन केल्लें म्हूण. तेदना तें प्रवचन आयकलेले जन पुरय कुशीरी आयकलीच काही भारी संतोश काही. मागीर वपास ते शिश्यवर्ग ते सांग म्हणटना वपास तांणी केल्ले ते गीता भाष्य म्हूण म्हणटाची. मागीर तांणी विशालबद्री वचून थंय वेदव्यासा पळोवका म्हूण म्हळेलें खातीर ध्यान प्रारंभ केल्लें. ते अनंत मठांतू सुमार दीस तांणी ध्यान केल्लें. एक मंडल म्हूण म्हणटाची 48 दीस पर्यंत थंय उपवास व्रत करून नारायणाला आराधन केल्लें देखून वेदव्यास रुपी नारायण थंय एक अनंत मठांतू एक प्रकाश एक उजवाड जावन तांकां दिसून तांकां विशालबद्री यो म्हाका मेळूक म्हणून सांगल्या बरी जाली काही. तांणी सकाळींची उठान तांगेलें सर्व काम करून थंय बायसरलींची म्हूण नारायण पळोवच्याक वतरस वापस येवचे जतकी ना की त्या नारायणाक गोत्तू तुमकां पुराय जना बरी जेवो म्हूण सांगून तांणी एक तेदान मौनव्रतार आशिल्लीची म्हूण सांगून सांगताची तशी एक बुकार बरोवन दवरली की तांणी आनी बायसरलीची
जाल्यार तेन्ना आचार्याले शिष्य सत्यतीर्थ भारी बेजारो आब येवनूक म्हणल्यार तूं येवच्यानच मिगेल मागशी म्हणून म्हणल्यार मध्वाचार्यान तांणी सुमार वेळ थंय तांकां तांगेल मागशी चमकलीची सुमध्वबीची बारे चंद जावन सांगला ह्या विशयू सूर्यास्त थंय तांणी आचार्याक मागशी चमकल्यांच खंय मागीर दिसनीच तांणी जाल्यार आचार्यांक कसले आयास जायनी सत्यतीर्थ सांगताची तांणी बंडेपात्रा दुखून बंडेपात्राक शिखर म्हळ्यार बंडेपात्र संस्कृतान शिखर म्हणटाची तशी एक पात्रार दुखून एक पात्रार उड्डून तांणी वतर आशिल्लीची म्हूण तितले वेगार हांकां वच्चा जायनी मात्र न्ही आनी गुरूंक गेले एक आदेश आसुनूय गुरूक मागशी येयलो एक चुकी म्हूण तांकां गोत्त आशिल्लें तांगेले म्हणके म्हाका वच्चा जायना म्हूण कडेर म्हणटना एक तर बंडे वयर राबिल्ले आचार्य तांणी थंय दुखूनची तांगेले कावे शाल बिसून गून वस म्हूण सांगून संजी केलेले तांकां कळ्ळें मागीर तांकां तितले जेतना सत्यतीर्थांक मस्त आयास जाल्लेले खंय केन्ना तांणी कावे शाल बिसविल्ले मध्वाचार्यान तांगेले आयास पुरे गेल्ले तांणी अनंत मठा आयलींची येवन थंय आशिल्ले सर्व शिश्यांक जाल्ली कसल म्हूण सांगलें म्हूण आचार्य त्या वेळाक विशाल भद्रेदी कडेन वतर आसाची भद्र यात्रेक चमकलेच तांकां हिमालय म्हूण म्हळेलें तितलेक प्रितीची जाल्ला खंय तितले काळ राबिलेची 48 दीस थंय राबल्यांची म्हूण म्हणल्यार बरी जाता जाल्यार थंय तितले काळ राबून तांकां तांगेलेच एक हिमालय मिगेलेची म्हूण म्हणलें तसलें एक तांकां त्या हिमालया वयरी प्रिती आयला म्हूण तशी तांकां एक मुख्य उद्देश कसले म्हूण म्हळ्यार गुरून सांगलें म्हूण इतरेय उपनिशदाक भाश्य बरयलें भगवद्गीतेक बरोवका म्हूण म्हणलेलें मन येवन भगवद्गीतेकय व्याख्यान द्वैत सिद्धांत पर व्याख्यान केल्लें आनी एक ब्रह्मसूत्राक व्याख्यान कोरका द्वैत सिद्धांत परची फाई प्रतिपादन केलेले सिद्धांतान तूं कोणेय संशय दाखोवचे नज तशें तें जावका जाल्यार ब्रह्मसूत्राक व्याख्यान कोरका म्हण जाल्यार ब्रह्मसूत्र रचन केलेले वेदव्यास देवान जालेले देखून तांगेले अनुग्रह घेवका म्हण तांणी आतां इतले यात्रे आयलीची आतां विशाल भद्रीक तांणी आयलेंची आतां वेदव्यासा विशयी पुरो जनागोत्तस यमुना न्हंयचे काल्पी द्विपांत तांणी जन्म आयलींची तशें जावन तांकां द्वैपायन म्हूण नांव येयलें कृष्ण द्वैपायन म्हूण म्हणटाची वेदविभजन करतले वेदव्यास म्हूण तांकां किर्त येयलें पराशर ऋषी आनी सत्यवती देवील संतान तांणी जन्मा येतना ब्रह्मज्ञानी ताका म्हण तांणी नारायणाला अवतार इतले पुरो जनागोत्तस तशीची तांणी वेद पुनर्विंगडण म्हळ्यार वेद व्यस्त कोरून वेदव्यास म्हूण नांव घेतिल्लें तशीच ब्रह्मसूत्र बरयलें महाभारत बरयलें महाभारतांतू भीष्म पर्व तांतू कृष्णार्जुनाल संवाद रुपाचें भगवद्गीता रचन केल्लें 18 महापुराण मागीर 18 उपपुराण म्हूण म्हणटात तेवय रचन केल्लें लोकांतू तांगेलीची म्हळ्यार स्वयं परमात्माल विशयी तांणी बरोवन भक्ती ज्ञान वैराग्य वाडची तशी केल्लें भागवत पुराण रचन केल्लें ब्रह्मसूत्राचे एक व्याख्यान ते भागवत म्हूण म्हणटाची ब्रह्मसूत्र अध्ययन करूं कश्ट जाल्ले जनाक भागवत अध्ययन केल्ल्या पुरो म्हणटाची ताका म्हळ्यार भागवत ब्रह्मसूत्राची एक संदेश ते म्हूण सांगून म्हणटाची तशी वेदव्यास आनी शुकाचार्यांक ते वेदव्यासाल संतान तांकां संदर्शन करून तांगेले अनुग्रह पावका म्हूण म्हळें मध्वाचार्यालेक आशी तशें तांणी विशाल भद्रीक आयल्यांची त्या वेळार त्या हिमालयांतू राबिल जनाक आयु प्रमाण चड म्हूण म्हणटाची तशी एक आर्ताची म्हळ्यार हें एक कडेन वाजिल्लें कशें म्हळ्यार एक ढेल्लींतू जन्म आयिल्लें
ತಪಸ್ವಿಜಿ ಮಹಾರಾಜ म्हणून ತನ್ನಿ ಹಿಮಾಲಯಾಂತ कितली काळ ते येशील 175 वर्ष तांकां आयुश्य आशिल्लें म्हणून म्हणटाचे तेदना तन्नी थंय कसकी एक थंयचे कसकी एक कायकल्प म्हणलें एक ಆಯುರ್ವೇದ ವಿಧಾನ ते तांणी 90 वर्ष जितन एक पंत 125 वर्ष जितन एक पंत करून घेवन आयु प्रमाण चड जालें तांगेलें म्हूण तेदन तांणी हिमालयांत संचार करतना कितली की महामहिमांक पळयला म्हूण म्हणटाची तांणी म्हणटाची थंय परशुरामांक पळयला दत्तात्रेयांक पळयला कृष्णदेवी पायना पळयला वेदकालाची कितली की ऋषी महामुनी म्हाका दिसल्यांची म्हणून तांणी म्हणटाची आनी वेदांतो एक सोमयज्ञ म्हणून करतात न्हय ते सोमयज्ञांतो सोमरस ते देवाक सोमयज्ञा मुलक दिता पळय आहुती ते नैवेद्यसी घेतिले कितली की चिरंजीवींक तांणी पळयला मात्र न्ही उलयसिला म्हणून तांणी सांगला खंय तशी हे वाजिल्ले बद्दची अशी मध्वाचार्याल एक भाश्य बरिल्लें हें मध्वाचार्याल विशय बरिल्ले ग्रंथांत हें मेळटा म्हळ्यार हें कांय पटी सांगला दिसता म्हणून आमी लेख जाल्यार मध्वाचार्यान बद्रिकाश्रमा वेदव्यासा पळयला म्हळ्यार हें बद्द म्हूण लेखची जाल्यार आमी आर्ताचे तपस्वीजी महाराजान थंय 175 वर्ष वांचून हिमालयांत कितली की देवदेवतेंक ऋषी महामुनींक पुरे पळयला म्हणून तांणी सांगता जाल्यार मध्वाचार्यान साक्षात नारायणाक वेदव्यासाक पळोवन येयली म्हूण जाल्यार उत्प्रेक्ष म्हूण आमी कशें लेखचें मध्वाचार्य तंतू वायू अवतार न्ही मे तांकां साध्य असाध्य म्हूण म्हणलें कसलें ना न्हय तशी आतां वेद अध्ययन केल्ले जनांक फल कसलें म्हूण म्हळ्यार मोक्ष म्हूण सांगून पुराय जन सांगल्यार मध्वाचार्य सांगताची वेद अध्ययन केल्ले कुडले मोक्ष मेळना विष्णू भक्त जावका तांणी तदन मात्र मोक्ष मेळटा म्हूण तांणी सांगताची तशी वेदव्यास ऋषी बद्री वृक्ष थंय बद्री क्षेत्रांत बरी बद्री वृक्ष थंय एक ऋषी मुनी सुतू ऋषी मुनी बसल्यांचे वेदव्यास ऋषी मध्वाचार्यान वतना मदेंत तांणी बैसून आसाची सर्व ऋषी मुनी तांकां सेव करता आसाची म्हणून म्हणटात थंय मध्वाचार्य वचून वेदव्यासांक गेले चरणकमलाक नमस्कार करताची थंय ध्वज वज्र अंकुश पद्म हे पुरे चिन्ह आशिल्ले तांगेले चरणकमल आमी विष्णुपाद म्हणून घरकड दवरून घेता पळय तांतू पळयत हे चिन्ह पुराय आसा तशी तांणी ते चरणकमलांतू देवाल चरणकमल ते देवालयची एक तांणी पळयताची ते देवालय एक चरणकमल तांणी पळयताची थंय मध्वाचार्य येवन पांय पडले तांणी पळयताची तांगेले सुतमुत मध्वाचार्यांक दिसताची तांणी साक्षात मुख्य प्राण जालेले देखून कितकी थंय सुतमुत लक्ष्मी ब्रह्मू मुख्य प्राणू गरुडशेष इत्यादी देवदेवते आशिल्ले तांकां दिसता आसाची जाल्यार ही वेदव्यास तांगेले अवताराचे एक स्वरूप जटा जूट सकळी घालून कृष्णाजीन न्हेसून बैसल्यांची थंय मध्वाचार्यांक न्ही वेदव्यासांक समागम जातना त्या मध्व विजयांतू कितले चंद दिला म्हळ्यार गंगा आनी यमुना परस्पर संसितना गंगा यमुना संगमांतू कशी दिसतशिल्ले तशी म्हळ्यार वेदव्यास तांणी कृष्ण वर्णाचे मध्वाचार्य भांगरा वर्णाचे तशी परस्पर तांणी पांय पडतना वेदव्यास ताका मध्वाचार्यांक उबारताच आनी आलिंगन करताची म्हूण म्हळ्यार पांय ह्या पटोवन धरताची साध्य ही ताका म्हळ्यार रामान हनुमंतान सीते पळोवन सीतेन दिल्ली चुडामणी हाडून रामादितन संतोशान आलिंगन केला कृष्ण जरासंधाक मारले नंतर भीमाक ताणें आलिंगन केला म्हणून महाभारत सांगताची तशीच वेदव्यास मध्वाचार्यांक
ब्रह्मसूत्र भाष्य बरो का म्हूण सांगू येईल त्यांना आलिंगन केल्लें म्हणून. तशी कसं खातीर तूं आयिलो पळय तांकां गोत्तस मध्वाले अवतार कसले जाल्ला म्हणून गोत्तस वेदव्यासांक थंय कसल्याक मध्व येयल्याची अनुमती दिल्ले तांणी यो म्हूण गोत्तस जाल्यार तितले ऋषी मुनी लेद्राक एक कुशल प्रश्न म्हणून म्हळेलो आसता. तशी मध्वाचार्यांक तांणी निमित्त तूं कसो खातीर हांगा थंय आयिलो. तेदना मध्वाचार्य भारी विनम्रतेन परमात्मा लागी म्हळ्यार वेदव्यास रुपी परमात्मा लागी आमी ब्रह्मसूत्रा भाष्य बरो का म्हणून लेखून तुमगेलो अनुग्रहा खातीर आयिल्यांची म्हूण म्हणटना वेदव्यास सांगता की तुमी साक्षात वायुदेवाला अवतार न्हय मे, तुमी ब्रह्मसूत्राक भाष्य बरो का म्हणून म्हणलेलें आमगेले मस्त काळाच्या अपेक्षेचें. तशी आतां तें नेरवेरसूचे वेळ लागेला. वैष्णव धर्म उद्धार जावचे कार्य तुमगेले निमती जावका म्हणून सांगून अनुग्रह करताची वचून या तुमी म्हूण सांगून तांणी मध्वाचार्याक उपचार करून पेटोवन दिताची म्हूण सांगून मध्व विजयान तशी एक ब्रह्मसूत्र बरोवन घेवका म्हूण म्हळेलें बरो का म्हूण म्हळेलें एक आशिक आत साक्षात वेदव्यासाले अनुग्रह मध्वाचार्यांक मेळ्ळा. म्हळ्ळे नंतर तांगेले आनंदायक विंगड ताका एक होलिकना म्हूण म्हणटाची. तशी तांणी ब्रह्मसूत्राक भाष्य रचण करी हर सर्वोत्तमत्व सगळे लोकांक तूं सांगका म्हणलेली एक प्रेरणा अनुग्रह जाली. नंतर मध्वाचार्य थंय दुखून भायर सरल्यांची साक्षात वेदव्यासा पळयलेले भारी एक संतोष तांकां. पर्वत देंवन वपास सानभद्रीक तांणी येतरसाची वतन तांणी तांगेले शिश्यांक सांगला कसं न्ही म्हूण म्हळ्यार चमकून वची वाट तेदन पुराय आमी येता की ना की म्हूण तांणी एक संदेश दिला म्हळेलें पळय. कसो खातीर म्हूण म्हळ्यार रान्ना वाट वतनाय येतनाय नाना बगे क्रूर प्राणी सकड मेळटाची जाल्यार खंयची क्रूर प्राणी मध्वाचार्याल सुद्दां कळना खंय ताका म्हळ्यार तांणी त्या क्रूर प्राणीक सिंहावरी दिसतली की कसं की म्हणून तांकां चितला तसले सादू प्राणी मेळ्ळ्यांची तांकां सौम्य जावन दिसतर आशिल्लीच खंय म्हणटना थंय खंयचे प्राणी पळयल्यार तांकां कसले भंय जायनी. हिमालयान तो प्रयाण करचें म्हळ्यार सामान्य प्रयाण न्हय न्हू तें भारी एक नमने त्रासदायक प्रयाण तें मस्त आयास दिता. तशी यात्रेचे मुखेल जन येताची म्हूण म्हळ्यार भरवस नातील पुळूक आलतो जाल्यार परमात्माक पळोवचें वच्चें कसले एक आपत म्हाका येशना म्हूण म्हळेलें एक तांगेले आंतर्यांत एक धैर्य आशिल्लें जाल्यार पर्वत येदोळटय पर्वत चोवणू चमकलेले न्हय जाल्यार परमात्माल भक्त लोककल्याणां खातीर परमात्माल अनुग्रहान कसले करताची म्हूण म्हळेलें एक निदर्शन मध्वाचार्य दाखयतरसाची कशी सरासर पर्वत चोवन चमकल्ली तशी आतां तांणी देंवतरसाची भारी चंद हिमालय पर्वत प्राकृतीक सौंदर्य खंय पडल्यार थंय चंद. तशी खंय आतां मध्वाचार्यान वेदव्यासांक संदर्शन केलें की त्या जाग्याक वेदव्यास आश्रम म्हणून म्हणटाची. तशी हें प्रयाण मध्वांक साध्य जाल्लें म्हूण म्हळ्यार सामान्य जनांक साध्य जायना नातील प्रयाण हनुमंताले बुद्धिशक्ती भिमाले दैहिक शक्ती पुराय मेळणू महाशक्तिवंत जावन आशिल्ले एक आचार्य तांणी सम पळोवचें गेल्यार शिश्यान सांगल्या वरी हनुम भीम मध्व म्हूण म्हळेलें एक नांवान तांणी आपोवचें आशिल्लें. तशी ह्या एक नमनेची युध्द म्हूण येता ज्ञानसमर न्हय कशी युध्द करतना दुश्टांगेल वटू युध्द करका पडटा की तशी दुश्ट चिंतनेच्याल वटू हांकां परमात्मा लेख हरी सर्वोत्तम तत्व जगत्याक सारूका म्हूण जाल्यार दुश्ट जनांगेले दुश्ट बुद्धीच्यांगेले दुर्मतवादाच्यांगेले तांणी वाद करका पडले. दैहिक जावन युध्द करनी जाल्यार वाद करका पडले न्हू तांकां. तशी हें एक धार्मीक युध्द म्हूण येता. कशी जाल्यार तांणी अनंत मठ आयलींची सर्व शिश्यांक तांणी मेळ्ळींची
तांकां शिश्यांक भारी संतोश कय. आमगेलो गुरू समुद्र दांटून येयलो हनुमंतुशी, सेमंतकमणी घेवन येयलो कृष्णुशी, सौगंधिका पुष्प हाडलेले भीमुसी तांकां दिश्च्या शुरू जाल्या. तशी थंय आश्रमांत तांकां त्या वेळाक अग्निशर्म इत्यादी ब्राह्मण मध्वाचार्यां खातीर तांणी राखून बशिलीची कसले म्हळ्यार तांकां भिक्ष दिवका न्हय, एक आहार भिक्ष दिवचे म्हळ्यार आहार दिवका. तशी भिक्ष दिवका म्हूण सांगून तांणी तांगेल घरांत कसं की एक आहार करून घेवन आयल्यांची. थंय कितले जन घेवन येयल्यार तांकां कोणाकय ते आहार पुरो नाका म्हळ्यार बेजार जाता म्हूण सांगून तांणी आचार्यान कोण कसले हाडला सर्व तांणी स्विकार केल्ले म्हळ्यार कितले जनान आहार घेवन येयल्यांचे म्हळ्यार सगळे थंय आशिल्ले जनाक पावन मागीर व्हरचे तितले ते सुरवे गुरूक दिवका. वय सुमार दीस तुकून तांणी आमी मध्वाचार्यांक भिक्ष दिवका म्हणलें खातीर तांणी राखून बशिलीची. एक दीस पुराय जन घेवन येयल्यांची 100 गटल्यान जनान जेवयेत खंय. मध्वाचार्यांक हाडून आमी हाडलेले स्विकार करका. आचार्य 100 जनां जेवचे आहार तांणी एकल्यानची स्विकार केल्ले. उपास हनुम भीम तांगेले अवतार आमी म्हणून जनांक दाखयले. ते वेळी आचार्याल जठराग्नी ते दना 100 निंद्रबाळे केळणी खावन जिरयले. ते आतां तांणी उपास तशीची जिरोन दाखयले म्हूण सांगून म्हणटाची. तशी उपासय तांणी एक हनुम भीम तांगेले एक अवताराचे तिन्नीचे अवतार तांणी म्हणून मध्वाचार्यान दाखोवन दिल्ले म्हूण सांगून म्हणटाची. तशी उपास तांणी आतां अनंत मट्टाक आयल्यांची सानबद्रीक आयल्यांची शिश्य वर्गाच्या वटो बैसल्यांचे तांणी. तशी थंय आशिल्ले जनान दिल्ले भिक्षांनय स्विकार केला. सकड जनाक एक आश्चर्य साक्षात भीमसेन की हनुमंत की तांकां दिसतरस. आतां ब्रह्मसूत्राक व्याख्यान रचन करचें काम तांकां रचन करूं सुरू केलें. तें रचन करता तें सांगचें तांणी. आज कितलें रचन केलें तितलें तांणी शिश्यांक सांगचें. तशी सत्यतीर्थ तांणी सांगिल्लें तशी तें भाश्य बरोवन घेवचें काम सत्यतीर्थांक गेलें. येदोळूय तांणी तेंच केलेलें. तशी सांजे म्हणटना प्रती दिवसू तेच विशयू प्रवचन. मागीर ब्रह्मसूत्राक मस्त ते शंकराचार्य रामानुजाचार्य मात्र न्हय आनीक 20 जनान भाश्य बरयलां म्हणलें पळय. तांतू भारती विजय सच्चिदानंद ब्रह्मघोष शतानंद उद्वर्त विजय रुद्रभट्ट वामन यादव प्रकाश रामानुज भर्तृप्रपंच द्रविड ब्रह्मदत्त भास्कर पिशाच वृत्तिकारक विजयभट्ट विष्णुक्रांत वादींद्र माधवदास असले 21 जन सामान्य पुराय जनान भाष्य रचन केला. जाल्यार हें भाष्य कुभाष्य म्हणून हें नांव घेतलें की म्हळ्यार तांचो हरी सर्वोत्तमत्व विशय सांगचे कसले ना. जाल्यार आतां वेदव्यासांक भारी प्रिती जावची तसले परमात्मो दोशरहितो ज्ञानादी सद्गुण सुचो सर्व दुख्खादी दोश रहित जावन आशिल्लो परमात्माक प्रतिपादन करचें तसलें विष्णू सर्वोत्तमत्व सांगून भक्ती ज्ञान भक्तालांतू हाडचें तसलें एक उत्तम जावन आशिल्लें सूत्र अर्थ ब्रह्मसूत्र अर्थ तांणी रचन करता रसाची रचन केलेली तशीची तांणी सर्व विशयू वेदादुकून प्रमाण करून घेवन म्हळ्यार वेदाक ते बरयलें ब्रह्मसूत्र
सर्व खंयचे एक मंद बुद्धी जन असलारी तांकांय अर्थ जेवची तसले एक रिती तांणी सांगताच काय. त्यांनी जावन कष्ट ते ब्रह्मसूत्र जाल्यार तें भाश्य कितलें सुलभ जावन बरयलां म्हळ्यार मंदबुद्धी जनांकय अर्थ जेवची तितले चंद करून तांणी भाश्य बरोवन तांणी सांगता रसाची साधू जनांक बारी संतोश जाता रस, अयोग्य जनाक अज्ञानी जनाक भयंकर जावन आस. तशी सर्व देवते ऐकतालीच काही तसल एक ब्रह्मसूत्र व्याख्यान मध्वाचार्यान रचन केल्लें. तांणी रचन करता प्रिय शिष्य जावन आशिल्ले सत्यतीर्थ केदनाच्या वरी ते तांणी बरोवन घेतलें. अशी बद्रीचे मागीर ब्रह्मसूत्र व्याख्यान तांगेलें रचन जाली नंतर ते प्रवचन करता खंयच्या गांवांत तांणी राबता थंय पुराय ब्रह्मसूत्र भाश्य प्रवचन करता बद्री दुखून वपास दक्षिण देश थंय तांणी प्रयाण केल्लें म्हूण सांगून सुमध्व विजयांत आमकां मेळटा. तशी सुमध्व विजयांत सांगिल्ले प्रकार तांणी प्रति एक अक्षर ते सत्यतीर्थालकरीन म्हळ्यार तांणी सांगचें मध्वाचार्यान सत्यतीर्थान बरोवचें प्रति एक अक्षर अर्थ जेवची तशी तांणी भाश्य सांगलां म्हूण म्हणटाची. मागीर वपास दक्षिणा येतना नाना देश तांकां मेळटा. सर्व कडेन संचार करून गोदावरी न्हंयची तिरा येताची थंय मस्त तत्वज्ञान पंडीत ब्राह्मण आशिल्लीची थंय पुराय एक सभा विद्वत सभा जेवची तसल एक क्षेत्र तें थंय कोणेय वाद प्रतिवाद करीत पंडितांनी तसले गोदावरी न्हंयची तिरांत येवचे आनी येयलींची मध्वाचार्य तांणी येदोळ थंय खंय आयल्यांची थंय तांगेल म्हळेले शिश्य कोण सकड मेळ्ळ्यांची तांकां प्रवचन करता रयल्यांची आत तांणी आचार्य म्हूण नांव घेतलां. गोदावरी तीरा आयलींची तांचे विद्वांसाक पुराय कळ्ळें. आचार्याक परिक्षा कोरका मात्र न्ही तेदन कशी म्हूण म्हळ्यार कोण गेल वता तांणी सल्वलेल जनाल कसलस सर्व धन तांगेलें आशिल्लें तें संपादन करून घेवेत आनी कशें म्हळ्यार तांकां शिश्य करून घेवका जाता. तशी आचार्यांक परिक्षा कोरका आचार्याक इतले कडेन वाद विवाद करून तांणी मस्त दुड्ड संपादन करून घेवन येवन अश्च्या विजय जावन तें धन संपादन आमी कोरका तांगेलें तांकां सोल्वान तांकां परिक्षा केल्या वरी जाल्लें धन संपादन केल्ल्या वरी जाल्लें आनी व्हडले प्रकांड पंडीत म्हूण सांगून प्रतिवादी नतिले जन म्हूण नांव घेतिल्लें तसले मध्वाचार्य शिश्य करून घेवका म्हूण सांगून तांचे विद्वांस राखून बसल्यांची तांणी वेद परिक्षा करच्याक मध्वाचार्या लागीं तांणी तुमगेले वेद परिक्षा कोरका तुमगेले वाद कोरका म्हूण निमून घेतले. आचार्य सिद्ध जालींची. आत परिक्षा कोरका जाल्यार सब प्रारंभ जाले. आचार्यानय कसल सकडी सांगता ते पळय सांगलें व्याकरण मिमांसा वेदांत म्हणलेले एक शांकर सिद्धांत म्हणटात ताका. मागीर सांख्य वैशेशिक गौतम म्हणलेले तर्क सिद्धांत म्हणटाची. शंकराचार्यान शाक्य गणपत्य सौर शैव वैष्णव अद्वैत म्हूण म्हणलेले सिद्धांत जाल्यार त्यांनी जावन वैष्णव मताचे जाल्यार शंकराचार्यांनी ते खंय तरी ते एक हरिसर्वोत्तम म्हूण म्हणलेले विशय येना अशी सांगले. जीव देवैक्य सांगलें ते पुराय जनाल मनांत समवें न्हयवें म्हूण म्हणलेले एक कितलेकी जन तेंचे सम म्हूण म्हणलेले आशिल्ले जाल्यार कितलेकी भागवत धर्माच्यांक ते समवें न्हयवें म्हणलेले संशय आशिल्ले. मध्वांगेले एक प्रचार मध्वांगेले एक प्रवचना खातीर राखून बशिल्लीची तांणी शंकराचार्य हे पुरे पंडीत खंयचे सकडे विशय घेवन येवन तांणी द्वैत सिद्धांत खंडन करूं पळयलें पळय थंयक मध्वाचार्यान तांगेले सर्व सिद्धांतय खंडन केले. आनी तांणी कसल सांगता म्हूण सांगलें तांणी खंयचे विशय प्रतिपादन करता म्हणल्यार चंद्रितीरय प्रतिपादन केलें. थंय एक शोभन भट्ट म्हूण म्हणलेले एकलो मध्वाचार्यांक मेळटा. तो सामान्य व्यक्ती न्हय तो भारी व्हड विद्वांसू. तशी तो केन्नाय बसून त्या पंडित सभेंत
हे पुरे वाद विवाद पळितरस ऐकतरस मध्वाचार्यान एक वाद करची रीती ताका भारी लायक दिसले. तोवय पराजीत जालो मध्वाचार्याले वादा येवन. मागीर तो मध्वाचार्याले म्हाका शिष्य करून घेवका म्हूण सांगून ताणें निमगेले. तो काही सामान्य व्यक्ती न्ही, त्या राज्याक प्रधानमंत्री जावन आशिल्लो, न्यायशास्त्र शिकिलो, वेद भारत पुराण हांत ह्या पुराय विशयांत पारंगत जावन आसून तांतूं कसले आचार नियम सांगला ते श्रद्धेन आचरण करतर आशिल्लो. जाल्यार आचार्यान ब्रह्मसूत्राचे व्याख्यान सांगले नंतर असल एक भाष्य आयकले नंतर विंगड खंयची शास्त्र समने विंगड खंयची भाष्य म्हाका लागना म्हूण सांगून लेखून घेवन आचार्याक तो शरण येता आनी म्हाका तुगेलो शिष्य करून घेवका म्हणून भारी विनम्र रितीर तो निमवून घेता आचार्या लागीं. तेदना ते गांवचे मस्तशी विद्वांस आसाची तांकां बारी आश्चर्य जाता. शोभन भट्टाल वयर तांकां जी गुप्सी जाता तांणी निमगिता की तूं कसली हे केला निर्धार अशी पुरे करचेस्वे तागेले शिष्य जेवचे तुवें इतले उद्दाम पंडित जावन सर्वशास्त्र शिकून कोणकी एकलो गोतनाना तिला परिचित संन्यासी तो ताका साश्टांग नमस्कार केलो कशी तूं आनी तागेले शिष्य जाले कशी तूं म्हूण सांगून निमगिताची. त्या वेळार तो म्हणटा की हांव एक काणी तुमकां सांगता. ते कसले म्हळ्यार आमी पयचे दिसा पळया. आजी सांगिल्ले सर्व मध्वाचार्यांगेले विशयो परमात्माले गुरूंगेले चरणारविंदा समर्पण करता. कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा प्रकृतेः स्वभावात् करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय इति समर्पयामि. श्रीहरिकृष्णार्पणमस्तु. नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता. श्री सुधींद्रतीर्थ श्री सम्यमींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः.